भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। मारहाण आणि अपमानाचा बदला घेण्यासाठी मित्रांच्या मदतीने अपहरणाचा कट रचल्याची प्राथमिक माहिती या घटनेतून समोर आली आहे। पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे पडळकरांच्या कार्यकर्त्यांचा जीव थोडक्यात बचावला। शरणू हंडे असं अपहरण झालेल्या कार्यकर्त्याचे नाव तर अमित सुरवसे असं अपहरण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे। धक्कादायक गोष्ट म्हणजे आरोपी अमित सुरवसे हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा समर्थक असल्याचं सांगितलं जातंय। रोहित पवार यांच्या सोबत अमित सुरवसे याचे अनेक फोटो सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत। दरम्यान संशयित आरोपीने याआधी आमदार पडळकरांच्या गाडीवरती हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे। सोलापूर पोलिसांना पडळकरांचा समर्थक शरणू हंडे याच्या अपहरणाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ 4 पथकं शोधासाठी रवाना केली। त्यानंतर गुरुवारी रात्री 10च्या सुमारास अमित सुरवसेसह त्याच्या साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। पोलिसांनी ज्यावेळी सुरवसेला ताब्यात घेतलं त्यावेळी शरणू हंडे हा गंभीर अवस्थेमध्ये असल्यानं सोलापुरात आणलं। या अपहरणामागे जुना वाद असल्याचं आता कारण समोर आलंय। आरोपी अमित सुरवसेनं 2021 साली गोपीचंद पडळकरांच्या गाडीवरती दगडफेक केली होती। याचा राग मनात धरून शरणू हंडेनं सुरवसेला बेदम मारहाण केल्याचं सांगितलं जातं। शिवाय या मारहाणीचा व्हिडिओ देखील व्हायरल झालाय, ज्यात शरणू हंडे सुरवसेला मारहाण करत नाक घासून पाया पडायला लावताना पाहायला मिळतोय। दादा मोबाईल दे मोबाईल काय संबंध राहू दे मग राहू दे झालं की रे एवढं मारलं अजून नाही झालं, आता सुरुवात झाली। ऐक रे मला काहीच बोलायचं नाही, बरी होतो की मोबाईल मध्ये बघा व्हिडिओ काढायला कुणाची पण काय झालं? मला 18 टाकेत खोटं मारून दे का? अहो खरं टाकेत मला कोणा बोलून दे का म्हणलो, इथून टाकेत मला तू व्हिडिओ काढला ना? कोण नाही काहीच संबंध नाही होता फोटो तुला जायचं काय म्हणतो मी? जायचं काढले पाणी पितो आपण एवढी दोस्ती केला, एवढं फिरलो केला ना तू आपण दोघं एवढा नाही सोबत अण्णा आम्ही सोबत लई फिरलो, अण्णा आम्ही सोबत फिरलो सोबत तू एवढा वेळ भेटला कधी आपण दुश्मनी केला तू चुकी मार तू माझ्या नेत्याच्या नाही राहणार दुश्मन असले तरी मला सोडला असता करणार सांग, दुश्मन नाही राहणार, पर्सनल दुश्मन नसते रे, राजकारणात कधीच कोणाच दुश्मन नसतात। काय ते डमी आहे ना? कोण? अरे अण्णा तिने हाय रे पार्टीचा माणूस आमच्या, पण त्यांनी काय म्हणताय मी होतो म्हणते तिथं। हा वाद हंडे आणि सुरवसे यांनी आपापसामध्ये मिटवला होता, मात्र मारहाणीचा आणि अपमानाचा राग मनात कायम होता। अशात या मारहाणीचा बदला घ्यायचं अमितनं ठरवलं होतं।
यातूनच अमितनं पुण्यातून भाड्यानं कार घेतली आणि त्यानंतर तो मित्रांसोबत सोलापूरला आला आणि शरणू हांडेचं अपहरण केलं. त्यावेळी नेमकं काय घडलं पाहूयात. पांढरे तिथं उभारलो आले गाडीतनं डायरेक्ट उभार केला. तिथनं गाडी काढून पाहायला बांधून घेऊन गेलो. किती जण होते? 7 जण. कुठे नेले? कुठे नेले? मला पण काय गाडीत बसवून झोपले होते. मला तिला काहीतरी डिपार्टमेंट येऊन पकडलं. कशानं मारलं? हातात काय होतं? हातावर आपलं कोयता होती आणि हॉकी स्टिक होतं आणि तलवार होती. किती जण होते? 7 जण. दरम्यान या प्रकरणी अमित सुरवसेसह इतर 6 जणांवरती हत्येच्या उद्देशानं अपहरण केल्याप्रकरणी सोलापुरातील MIDC पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आलाय. दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर पोलिसांची आणि जखमी कार्यकर्त्याची भेट घेण्यासाठी आज सोलापुरात येणार असल्याची माहिती समोर येते. दरम्यान आपल्या कार्यकर्त्याचं नाव समोर येताच रोहित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पहा. नाही, कायदा व सुव्यवस्था जर कुणी हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल ते योग्य नाही. त्याच्यामध्ये अशा पद्धतीने कोणाची मारहाण करून अपहरण जर केलं जात असेल तर सरकारी लवकरात लवकर कारवाई ही केली गेली पाहिजे. आता हा जो आमचा धनगर समाजाचा कार्यकर्ता आहे, आम्हाला जे काही कळालं आत्तापर्यंत, त्या कार्यकर्त्याला सुद्धा 2-3 महिन्यापूर्वी खूप जबरदस्त मारहाण केली होती असं आम्हाला कळालं. पण पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. मग त्याच्यावर कुठेतरी एक मनामध्ये काहीतरी राहिलं असेल. जर पोलीस प्रशासन आमच्या पाठीमागे राहत नसेल तर मग आम्हीच कायदा व सुव्यवस्था हातात घेईल, ही भूमिका तशीच चुकीची आहे. फक्त जर पोलीस नाहीतर प्रशासनाकडनं असं जर सिलेक्टिव्ह नाहीतर चेहरे बघून जर तिथं कारवाई केल्या जात असतील तर कुठं ना कुठंतरी काही लोकांच्या मनामध्ये भावना या वेगळ्या पद्धतीचा येऊ शकतात. तो एक पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा आहे जो ज्याने तिथं मारहाण केली. आणि मग अशा पद्धतीने कुठेही निपक्ष पद्धतीने या सगळ्या गोष्टीकडे पोलिसांनी बघितलं जावं. पण कुणीही कायदा व सुव्यवस्था जर हातात घेत असेल हे योग्य नाही. दरम्यान या अपहरण प्रकरणाला राजकीय वळण देखील लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये काय अपडेट समोर येत आहेत हे पाहावं लागेलच. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.